हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्विकली दाखवणार आहे रक्षाबंधनसाठी तुम्ही कोणते कोणते मेकअप प्रोडक्ट घेऊ शकता जे की बजेट फ्रेंडली आहे. माझे फेवरेट आहेत. मी खूप वेळा ते परचेस केले आहेत. ऑलमोस्ट 2 टाइम्स ईच मी परचेस केले आहेत. आणि मी क्विकली तुम्हाला दाखवणार आहे. सगळे प्रोडक्ट्स अमेझॉनवरती अवेलेबल आहेत. सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तुम्ही तिथून परचेस करू शकता. सो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. मायग्लॅमचं सुपर सिरम फाउंडेशन अँड यू कॅन सी 3 बॉटल्स माझ्याकडे आहेत. आणि नक्कीच हे फाउंडेशन चांगलं असेल त्यामुळेच मी हे यूज करत आहे. तर हे 2 जे शेड आहेत ते रोजलेट आहे. हे जे शेड आहे ते आय गेस लाईटफुल आहे. येलो स्किन फेअर टोन साठी हे शेड आहे आणि हे पिंक अंडरटोन वाल्यांसाठी आहे. सो मला दोन्ही सुद्धा सूट होऊन जातात. मी पिंक वाला जास्त प्रेफर करते कारण यू कॅन सी माझी स्किन थोडीशी पिंकिश आहे. बट हे आता जे मी यूज केलेलं आहे मी हे येलो फाउंडेशन यूज केलेलं आहे. एकदा याची कन्सिस्टन्सी दाखवते क्विकली. सो तुम्ही पाहू शकता 8 hours तुम्हाला हे प्रोटेक्शन देतं. आणि हायड्रोलॉनिक ऍसिड आहे याच्यामध्ये. सुपर सिरम फाउंडेशन आहे त्यामुळे सिरम लावण्याची तुम्हाला गरज नाहीये. आणि आय डोंट नो का हे बऱ्याचशा लोकांना आवडत नाही बट दिस इज वन ऑफ माय फेवरेट फाउंडेशन. आणि तुम्ही पाहू शकता हाताने सुद्धा खूप इझिली ब्लेंड झालं हे आणि एक प्रकारची शाईन सुद्धा आपल्या स्किनवरती हे प्रोव्हाइड करतं. सो मला मेबेलिन नंतर खरंच कोणतं जास्त आवडलेलं फाउंडेशन आहे तर हेच आहे फुल कव्हरेज फाउंडेशन. नेक्स्ट हे कन्सिलर आहे डॉटर अर्थचं. आणि हे ऑलमोस्ट तुम्ही पाहू शकता मी पूर्णच संपवलेलं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कारण याचा जे इफेक्ट आहे ना खूप चांगला आहे. आणि तुम्हाला जर अंडर आय वगैरेचा इश्यू असेल आता तुम्ही पाहू शकता अंडर आयचं इथे दिसतच नाहीये काही त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकणार नाही. बट हे कन्सिलर जे आहे तुमचे डार्क सर्कल वगैरे इझिली हाईड करून टाकतं. हे सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम क्विक इफेक्ट देतं. लॅक्मेची लूज पावडर. सो यामध्ये शेड्स आहेत अकॉर्डिंग टू युअर स्किन टोन. माझ्याकडे ही सिन्स आय गेस 2020 पासून मी यूज करते. म्हणजे हीच नाही ही माझी 2nd or 3rd असेल. बट लूज पावडर मी यूज करते कारण माझी स्किन ऑइली आहे आणि कुठेही जाण्यासाठी बरी असते आपल्याला लूज पावडर पटकन लावता येतं. सो ही लूज पावडर इतकी इफेक्टिव्ह आहे की तुम्ही जर मेकअप वगैरे केलेला असेल तर एकदम त्याला सेट करतं. आणि याची जी प्राइस आहे ऑलमोस्ट 140 रुपीज का समथिंग एवढी आहे. आणि क्वांटिटी ही फुल बॉक्स तुम्हाला भेटून जाते. लेट्स कम टू आय मेकअप. सो आय मेकअपच्या आयब्रो मेकअपसाठी मी हे 2 यूज करते आणि खूप वर्षांपासून मी हेच यूज करते. चेंज केलं नाहीये कारण तुम्ही पाहू शकता वेट अँड वाईल्डचं हे जे आयब्रो किट आहे इतकं छान आहे आणि इतकं आपल्या आयब्रोजला चांगलं फील करतं ना. सो यामध्ये तुम्हाला 2 शेड्स भेटून जातात आणि एक आयब्रो वॅक्स भेटून जातं. सो फर्स्ट आयब्रो वॅक्स आहे आणि खाली 2 शेड आहे. सो माझ्या आयब्रोज डार्क असल्यामुळे मी हे 3rd वाले यूज करते. आणि तुम्ही आता पाहू शकता हे अतिशय जास्त यूज केल्यामुळे आता असं इथे दिसत आहे की मी संपवलेलं आहे जास्त. यामध्ये तुम्हाला एक छोटासा ब्रश सुद्धा भेटून जातो. आणि एकदा प्रोडक्ट यूज केल्यानंतर 2-3 वर्ष तर ते आरामात चालून जातं. 3 वर्षाची एक्सपायरी असते कोणत्याही मेकअप प्रोडक्टची. लेट्स टॉक अबाउट काजल, आयलायनर आणि मस्कारा. सो काजल हे माझं 2 का 3 वेळा परचेस करून झालेलं आहे. शुगरचा आहे. 05 याचा आय गेस कोड आहे. जेट ब्लॅक काजळ आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता सुद्धा मी लावलेलं आहे. अजिबात उतरत नाही तसंच्या तसं राहतं. सो मी स्वच्छ करून दाखवते. यू कॅन सी याच्यामध्ये थोडंसं ग्लिटर पार्टिकल पण आहे. बट डोंट वरी ते काहीच हार्म करत नाही आपल्या आईजला वगैरे. इतके काही स्टबन नाही आहेत. म्हणजे खूप जस्ट ते दिसण्यासाठी आहे बट काही टोचत वगैरे नाही. सो ही शुगरची पेन्सिल खूप छान आहे. 10 out of 10 आय कॅन गिव्ह फॉर दॅट पेन्सिल. नेक्स्ट हे काजलचा लॅक्मेचं आयलायनर आहे. काजलचं आयलायनर. सो हे सुद्धा खूप चांगलं आहे आणि खूप स्वस्त आहे. सो सगळे प्रोडक्ट्स खूप अफोर्डेबलमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. आणि आयलायनर जे आहे ते वॉटरप्रूफ पाहिजे नेहमी कारण आपण नेहमी लावणार नाही ते. सो यू कॅन सी हे सुद्धा एकदम जेट ब्लॅक आहे आणि वॉटरप्रूफ आहे, स्मज प्रूफ आहे. सो सध्याचं माझं हे फेवरेट आयलायनर आहे. दिस इज माय फर्स्ट बॉटल. आय विल नॉट लाय. खूप सारे मस्कारा यूज केले बट त्यातल्या त्यात मला हा मायग्लॅमचा जो मस्कारा आहे तो खूप जास्त आवडला आणि खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. दिस इज मायग्लॅम सुपर लॅश व्हॉल्युमनायझिंग मस्कारा. आणि मोठा मस्कारा जेवढा तेवढे तुमच्या आयलॅशेसला व्हॉल्युमनाइज करणार ते जास्त. सो हे पण माझी 2nd बॉटल आहे आणि नक्की ट्राय करा. परफेक्ट आहे. जर तुम्ही ब्लश लवर असताल तर हे टिप्सी ब्युटीचं ब्लश यामध्ये तुम्ही पाहू शकता शेप सुद्धा खूप छान दिलेला आहे रोजी. सो तुम्ही पाहू शकता अशा टाईपचं हे ब्लश आहे. आणि
एकदम नॅचरल कलर आणि नॅचरल फिनिश हे देतं. सो तुम्ही पाहू शकता दिस साईड वर्सेस दिस साईड. सो अजिबात वाटत नाही आहे की मी काहीतरी लावलं आहे. असं वाटतं की माझ्या हा स्किनचाच एक हे आहे, कलर आहे. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला शेड्स भेटून जातील अकॉर्डिंग टू युअर स्किन कलर. सो इन्व्हेस्ट इन दिस टाईप ऑफ प्रोडक्ट जे की नॅचरल लुक देतात आणि वर्थ आहेत. सो तुम्ही जास्त स्पेंड जरी केले तरी 3 वर्ष टेन्शन घ्यायचं नाही, तेच प्रोडक्ट तुमचे तसेच चालणार आहेत. हायलायटर. सो मेबेलिनचं मास्टर क्रोमचं हायलायटर एकदा घ्या, त्यानंतर तुम्हाला अजिबात हायलायटर घेण्याची गरज नाहीये. आणि खूप छान असं हायलायटर आहे. क्वांटिटी इतकी असते की ते वेस्ट जातं अतिशय. सो यामध्ये तुम्ही पाहू शकता थोडंसं मी घेत आहे आणि माझ्या फिंगरच्या हेल्पनी मी नोजवरती लावत आहे. सो तुम्हाला ही शाईन जी दिसत आहे ही हायलायटरचीच आहे. सो जस्ट ऑफिसला किंवा कुठेही जर जायचं असेल तेव्हा तुम्हाला मेकअप जास्त करत बसण्याची गरज नाहीये, बट तुम्ही तुमच्या हाय पॉइंट्सला हायलाइट करू शकता विथ द हेल्प ऑफ फिंगर्स प्रोडक्ट. जर तुम्हाला बॅगमध्ये, स्लिंग बॅगमध्ये, पॉकेटमध्ये तुमच्या फाउंडेशन किंवा बीबी क्रीम वगैरे ठेवायची असेल तर डोंट गो फॉर द फाउंडेशन अँड डोंट गो फॉर द बीबी क्रीम. स्विस ब्युटीचं हे मूज फाउंडेशन आहे. इतकं छान आहे, इतकं चांगलं ब्लेंड होतं ना की तुम्हाला कुठल्याही ब्रशचा किंवा ब्युटी ब्लेंडरची गरज लागत नाही. तुम्ही पाहू शकता इतक्याशा क्वांटिटीमध्ये मी घेतलेलं आहे. आणि सध्या मी कधी मला क्विकली बाहेर जायचं असेल तर मी कधीच बीबी क्रीम, फाउंडेशन याच्या ह्याच्यात पडत नाही. सो हे लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता इन्स्टंटली तुमचा जो कलर आहे चेंज झालेला आहे आणि एकदम छान म्हणजे तुमची स्किन वाटायला लागते. सो हे माझ्या स्किन टोनच्या अकॉर्डिंगली एक टोन लाइटर आहे आणि मी तशाच प्रकारचं हे घेतलेलं आहे. सो तुम्ही पाहू शकता खूप चांगलं आहे. अँड लास्टली आय हॅव दिस आय शॅडो पॅलेट. आणि मला विचारतात की मयुरी प्लीज सांग की असं आय शॅडो पॅलेट पाहिजे ज्याच्यामध्ये बहुतेक सगळे कलर्स असतील आणि एकाच पॅलेटमध्ये आमचं काम होईल आणि स्वस्त पण असलं पाहिजे. सो तुम्ही पाहू शकता हे जस्ट हबचं आय शॅडो पॅलेट आहे. यामध्ये तुम्हाला 9 कलर्स भेटतील. हे डे लाईट पॅलेट आहे. एक समथिंग नाईटच्या नावाने काहीतरी त्याचं हे आहे. सो ते सुद्धा आहे. तुम्ही हे जर परचेस केलं तर यामध्ये तुम्ही पाहू शकता पर्पल कलर आहे एक तुम्हाला ब्ल्यू अंडरटोनमध्ये. सो ब्ल्यू वगैरे इतका कोणी मेकअप करत नाही, ओकेजनलीच करतात. मोस्टली जे कलर लागतात ते हे आजूबाजूचेच कलर आहेत जे तुम्ही बघताय. सो ब्राऊन कलरमध्ये किंवा पिंक कलरमध्ये तुम्हाला शेड्स भेटत आहेत, गोल्डनमध्ये भेटत आहे आणि इवन तो तुम्हाला शिमर पण भेटत आहे आणि मॅट कलर पण भेटत आहे. सो काय पाहिजे आणि खूप कमी प्राईसमध्ये हे तुम्हाला येऊन जातात. आणि याचं जे तुम्हाला स्वॅचेस आहेत ते सुद्धा एकदा दाखवून देते. आता हे मधले 2 मी नीट घेतले नाही वाटतं, बट तुम्ही पाहू शकता मी सगळे ग्लिटरचेच घेतले होते. इतकं छान याचं हे आहे. पिगमेंट जास्त काही करत बसण्याची गरज नाही कुठे जाताना. जस्ट तुम्ही जर हे शिमर जरी लावलं तरी सुद्धा तुमचा मेकअप डन आहे. लेट मी शो यू. बस अशा फिंगरच्या हेल्पने मी कुठे जायचं असेल ना असा मेकअप करते. बाकी काही करायची गरज नाही. तुम्हाला लगेच दोन्ही आईजमध्ये डिफरन्स दिसून आलेला असेल आणि तुम्ही सुद्धा ही जर ट्रिक वापरली ना तर तुम्हाला कोणी बोलणार नाही की तुम्हाला मेकअप येत नाहीये. जस्ट तुम्हाला फिंगरच्या हेल्पने असं शिमर लावायचं आहे आणि यू आर डन विथ युअर आय मेकअप. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. सी यू सून गाईज. बाय बाय.